मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सोमनाथ गलांडे तुम्हाला याच्या अगोदर भाग पहिला स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या पोस्टसाठीचे जे काही प्रश्न होते त्याचे उत्तर म्हणजे क्वेश्चन पेपरचे आन्सर की तुम्हाला प्रोव्हाइड करत होतो. तर त्याच्यामध्ये पूर्णपणे याच्यातले जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे 100% जे तुम्हाला आन्सर की येईल त्याच्यामधलेच असतील. परंतु याच्या अगोदरचे जे प्रश्न आहेत जसे की मी याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलंय की एक्सपेक्टेड क्वेश्चन्स म्हणजे एक्सपेक्टेड आन्सर्स जे आपल्याला रिक्वायर होतं ते, परंतु आरोग्य भरतीमध्ये सुरुवातीपासूनच गोंधळ आहे तर याच्यामध्ये पण गोंधळ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो आपण जास्त उशीर न करता भाग दुसऱ्यातले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल संपूर्ण भाग आणि शेवटला एक महत्वाची सूचना सर्वांसाठी आहे, ती सूचना पुढच्या व्हिडिओच्या बाबतीत आहे. तर आपण जास्त उशीर न करता आरोग्य भरती उत्तरपत्रिका भाग 2 एक्सपेक्टेड आन्सर की ऑफ आरोग्य भरती पेपर सांख्यिकी अन्वेषक प्रोफेसर सोमनाथ गलांडे सर S&G प्रो अकॅडमी महाराष्ट्र 88-88-906-506 सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा इन्स्टावरती. तर मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न जो होता, each value of a series is divided by 5, its coefficient of variation is reduced by okay. तर प्रत्येक सिरीजची व्हॅल्यू जी होती ती 5 होती, त्याचे कोइफिशियंट ऑफ डिवाइड केलं प्रत्येक सिरीजला त्याने 5 ने, तर त्याचे आन्सर काय येईल. सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन आहे 0%, सेकंड ऑप्शन आहे 5%, थर्ड ऑप्शन आहे 10% आणि फोर्थ ऑप्शन आहे 20%. तर आपला आन्सर याच्यामध्ये येऊन जाईल. आन्सर इज variance is the mean of the squares of the deviation from the mean. Variance is not affected by the addition, subtraction, multiplication and division of the given value. Therefore, if each value of the series is multiple by 5 करायचं होतं, multiple by 5 or divided by 5, the coefficient of variation will be unaltered. So answer is 0%. ओके. रिड्यूस कितीने होईल तर 0% ने रिड्यूस होईल. पुढे आहे पुढचा प्रश्न, इफ द मीन स्टँडर्ड डेव्हिएशन अँड कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस ऑफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आर 60, 45 अँड -0.4 रिस्पेक्टिव्हली, द मोड ऑफ द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन इज ऑप्शन ए 80, ऑप्शन बी 82, ऑप्शन सी 78, ऑप्शन डी 68. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे बरोबर तुम्ही जे दिलं आन्सर इज 78. पुढचा प्रश्न, द आउटकम्स ऑफ टॉसिंग अ कॉइन इज, कॉइन टॉस केल्यानंतर त्याचे आउटकम्स जे येतात ते काय असतील. सिंपल इव्हेंट, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आणि कंपाऊंड इव्हेंट. तर याचं उत्तर आहे अ सिंपल इव्हेंट इज वन दॅट कॅन ओनली हॅपन इन वन वे. इन अदर वर्ड्स इट हॅज अ सिंगल आउटकम. इफ वी कन्सिडर एक्झाम्पल ऑफ अ टॉसिंग अ कॉइन वी गेट वन आउटकम दॅट इज हेड ऑर अ टेल. ओके. तर याचं उत्तर आहे सिंपल इव्हेंट. पुढचा प्रश्न, द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 persons being born on the same day ignoring date is 1/49, 1/365, 1/7 and none of the above. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात मित्रांनो की 1/365 लिहित असतात, कारण प्रोबॅबिलिटी ऑफ 2 persons बॉर्न ऑन द सेम डे. आता याच्यामध्ये डे विचारले, डेजची प्रोबॅबिलिटी म्हणजे डेज किती आहेत तर 7 आहेत, 7 डेज. तर डेजची जी प्रोबॅबिलिटी येईल ती 7 आउट ऑफ येईल. ओके. सो नन ऑफ द अबो. तर 7 येताना 2 माणसे 7 दिवसामध्ये कोणत्याही वारी जन्मू शकतात. तर त्याचं उत्तर कन्सिडर 2 persons ए अँड बी. तर आपण एक विचार करूयात, ए आणि बी असे 2 व्यक्ती आहेत. ए कॅन बी बॉर्न ऑन एनी ऑफ द 7 days अँड सो कॅन बी बी. म्हणजे ए कोणत्याही दिवशी जन्मू शकतो तसाच बी कोणत्याही दिवशी जन्मू शकतो. दस द टोटल ऑफ आउटकम्स इज 7 into 7 is equal to 49. Thus the number of favorable outcomes 7. फेवरेबल आउटकम किती आहेत 7 आहेत आणि टोटल नंबर ऑफ आउटकम्स 49. The probability is equal to 7/49 that is 1/7. म्हणजे ऑप्शन 1/7 हा तुमचा बरोबर आहे. ओके. तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. सॉरी. From the back of 52 cards,
are drawn at a random, the probability that one is an S, एक probability काय पाहिजे की तो S असला पाहिजे आणि दुसरी probability आपल्याला अशी पाहिजे की त्याचा जो दुसरा another is a king. ओके, ऑप्शन ए 2/13, ऑप्शन बी 1/69, ऑप्शन सी 16/169, ऑप्शन डी 8/663. तर तुमचं जे ऑप्शन आहे आन्सर इज द सॅम्पल स्पेस फॉर द इव्हेंट इज 52C2 इज इक्वल टू 1326. आफ्टर दॅट लेट द रिक्वायर इव्हेंट ई गेटिंग 1 S and 1 king. So n of E is equal to 4 into 4 is equal to 16. Therefore, P getting 1 S and 1 king. So n of E upon yes. So 16/1326 means 1326. So answer is 8/663. Okay. तर हे उत्तर आहे याचं. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बॅक कंटेन्स 3 वाईट. लक्ष देऊन वाचा. पहा, आपलं परीक्षेमध्ये गफलत होतेच इथं की आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेत नाही. परीक्षा सोपी असते परंतु आपल्याला प्रश्न एकदा व्यवस्थित समजला की आपल्याला मग बाकीचा सगळा भाग समजून येत असतो. तर मित्रांनो याच्यामध्येच अ बॅग कंटेन 3 व्हाईट्स 1 ब्लॅक्स अँड 3 रेड बॉल्स. ओके, ब्लॅक किती आहे? फक्त एक. 2 बॉल्स ड्रॉन. आता याच्यापैकी आपल्याला किती बॉल ड्रॉन करायचे? 2. 3 व्हाईट आहेत, 1 ब्लॅक आहे, 3 रेड आहेत. फ्रॉम द वेल शेक्ड बॅग. वेल शेक्ड बॅग म्हणजे काय? व्यवस्थित जर त्याला हलवलं असेल तर त्या बॅग मधून आपल्याला ते 3 बॉल काढायचे असतात. ओके, द प्रोबॅबिलिटी ऑफ द बोथ द बॉल्स बीइंग ब्लॅक. The probability is that the both the balls being black. दोन्ही बॉल्स ब्लॅक असण्याची प्रोबॅबिलिटी काय येते? ओके, तर ब्लॅक बॉलची संख्या किती इथं पाहिला तर एकच संख्या दिसते. बॉल आहे 1 आणि काढायचे 2. शक्य आहे का? असं नाही. ओके, मग पाहूयात उत्तर काय काय दिलेत. 1, 0, 1/7, none of the above. तर याचं उत्तर येतं 0. त्याची प्रोबॅबिलिटी निघण्याची शक्यता 0 आहे. इम्पॉसिबल इव्हेंट का 0 आहे? कारण हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे आणि इम्पॉसिबल इव्हेंटची जी प्रोबॅबिलिटी येते ती 0 येत असते. ओके, तर पुढचा प्रश्न. अ ग्रुप कन्सिस्ट ऑफ 4 men, 3 women and 2 boys. 3 persons are selected at random. The probability that 2 men are selected 3/28, 7/28, 5/28 and 5/14. Answer is 5/14. Okay, this is the right option. Next, a coin is tossed 6 times. पहा, कॉइन किती वेळेस टॉस केलाय? 6 times. The probability of obtaining heads and tails are alternatively. तर प्रोबॅबिलिटी जी आहे त्याची हेड किंवा टेल अल्टरनेटिव्हली मिळण्याची शक्यता किती आहे? ऑप्शन ए आहे 1/64, ऑप्शन बी आहे 1/2, ऑप्शन सी आहे 1/32 अँड नन ऑफ द अबोव. तर ऑप्शन आपला 1/32 हा बरोबर आहे. पुढे, आउट ऑफ 20 एम्प्लॉईज इन अ कंपनी 5 आर ग्रॅज्युएट्स. 20 एम्प्लॉई पैकी 5 एम्प्लॉई हे ग्रॅज्युएट आहेत. 3 एम्प्लॉईज आर सिलेक्टेड ॲट रँडम. द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल 3 बीइंग ग्रॅज्युएट इज. तर तिघच्या तिघही ग्रॅज्युएट असण्याची प्रोबॅबिलिटी काय असू शकते? 1/64, 1/125, 1/114 अँड नन ऑफ द अबोव. तर उत्तर आहे आपलं 1/114. पुढचा प्रश्न. आउटकम्स ऑफ टॉसिंग अ कॉइन 3 टाइम्स. ओके, 3 वेळेस कॉइन टॉसिंग केल्यानंतर जे आउटकम्स येतील व्हेरिएबल ऑफ टाइप. ते व्हेरिएबलच्या टाइपनुसार कोणता टाइप प्रकार त्याचा आहे? कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, निदर डिस्क्रीट नॉर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट ॲज वेल ॲज कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर ऑप्शन आहे निदर डिस्क्रीट नॉर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ओके, ऍक्च्युअली वेगवेगळ्या बुक्स मध्ये याचं वेगवेगळं उत्तर दाखवलेलं आहे. मला जे एक्सपेक्टेड वाटलं आणि मला हे योग्य उत्तर वाटलं म्हणून मी हे दिलेलं आहे. ओके, पुढे. द discrepancies between simple estimate and population parameter is termed as. द अँड पॉप्युलेशन पॅरामीटर आहे. कारण टायपिंग सुद्धा मलाच करावी लागते, सगळा भाग मलाच पाहावा लागतो, त्यामुळे थोड्याशा मिस्टेक झाल्या तर तुम्ही सांभाळून घ्या. ओके, तर पहिला आहे ह्युमन एरर, दुसरा आहे फॉर्म्युला एरर, तिसरा आहे नॉन सॅम्पलिंग एरर, चौथा आहे सॅम्पलिंग एरर. तर याचं उत्तर आहे सॅम्पलिंग एरर. ओके,
जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, इफ द ऑब्झर्वेशन्स रेकॉर्डेड ऑन 5 सॅम्पल आयटम्स, जर ऑब्झर्वेशन 5 सॅम्पल आयटम वरून रेकॉर्ड केला असेल, R3, 4, 5, 6 and 7, द सॅम्पल व्हरायन्स इज, तर त्याचा सॅम्पल व्हरायन्स काय असेल? पहिला ऑप्शन 1, सेकंड ऑप्शन 0, थर्ड ऑप्शन 2 and फोर्थ ऑप्शन 2.5. So answer is fourth option, that is option D, 2.5. Next, if n units are selected in sample space from n, म्हणजे याला कसं करू शकतो? इथे करतो आपण n टोटल दिली ती NCN, या प्रकारे आपण याला रेकॉर्ड करू शकतो. ओके, तर याला जरी सॉल्व्ह केलं तरी आपल्याला त्याचं उत्तर मिळून गेलं असतं. n अपॉन n, ओके, 1 अपॉन n, सो 1 अपॉन n, ओके, 1 अपॉन कॅपिटल N, 1 अपॉन स्मॉल n अँड n अपॉन n. तर हे n अपॉन n कसं आलं? तर 1 अपॉन n डिवायडेड बाय n. ओके, तर हा मल्टिप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर, म्हणजे हा जरी ऑप्शन दिला असता तरी हा पण बरोबर होता, परंतु हा ऑप्शनही बरोबर आहे. इफ सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट, SRSWR नुसार आपल्याला ही कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगितली जाते. जर हे ॲझम्पशन ठेवलं तर, ओके, फक्त SRSWR ॲझम्पशन असतं तर हे उत्तर आलं नसतं, परंतु याच्यामध्ये ॲझ्युम करावं लागेल आपल्याला की SRSWR असं ॲझम्पशन ठेवावं लागेल. पुढे, अ सॅम्पल ऑफ 25 युनिट्स फ्रॉम इन्फानाइट पॉप्युलेशन विथ स्टँडर्ड डेव्हिएशन 10 रिझल्ट्स इनटू टोटल स्क्वेअर 450. द मीन ऑफ द सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन इज 45, 50, 18, 1.8. तर ऑप्शन आहे 18. पुढचा प्रश्न, पॅरामीटर्स आर दोज कॉन्स्टंट विच ऑकर इन सॅम्पल्स, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, अ फॉर्म्युला, नन ऑफ द अबो. आन्सर इज ए, फॉर्म्युला. म्हणजे इथं आन्सर इज अ फॉर्म्युला दिलेलं आहे, परंतु माझं ओपिनियन काय सांगतं की ॲज पर माय ओपिनियन प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन हे पार्ट याचा यायला हवा होता, परंतु आरोग्य भरतीमध्ये याचं हेच आन्सर देण्यात येण्याची शक्यता आहे. ओके, द रिलेशन बिटवीन द ॲव्हरेज रँक कोरिलेशन अँड कोरिलेशन ऑफ कॉन्कॉर्डन्स इज लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक, नॉन एक्झिस्टंट. तर ऑप्शन आहे आपला लिनियर. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. अ कम्प्लीट काउंट ऑफ द हेड्स ऑफ द पीपल ऑफ अ कंट्री इज नोन ॲज सेन्सस, व्हायटल स्टॅटिस्टिक्स, डेमोग्राफी अँड नन ऑफ द अबो. तर उत्तर आहे आपलं सेन्सस. पुढचा प्रश्न, द रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ, डेथ्स अँड मॅरेजेस आर अ फॅन्सी ऑफ द सोसायटी, अ पार्ट ऑफ द मेडिकल रिसर्च, अ लीगल डॉक्युमेंट अँड ऑल ऑफ द अबो. तर ऑप्शन आहे अ लीगल डॉक्युमेंट. पुढे, द डेथ रेट ऑफ बेबीज अंडर 4 वीक्स. ओके, 4 वीक्सच्या आतमध्ये जर बेबीजची डेथ झाली तर त्याला काय म्हणतो? न्यूनॅटल मोर्टॅलिटी रेट, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट अँड फेटल मोर्टॅलिटी रेट. तर जो पहिला 4 आठवड्याचा काळ असतो तर तुम्हाला मी तो पूर्ण डेमोग्राफीच्या पार्टमध्ये समजून सांगितलाच होता. डेमोग्राफी ऑफ पॉप्युलेशन आणि रेट्स अँड रेशोज मध्ये पण हा पार्ट समजून सांगितला होता की जो सुरुवातीचा काळ असतो 4 आठवड्याचा बेबीजचा त्याच्यापेक्षा लहान, त्याला न्यूनॅटल मोर्टॅलिटी रेट असं म्हणू शकतो आपण जर त्याच्यात डेथ झाली तर. पुढचा प्रश्न, इफ 3 आयटम्स आर रँक्ड बाय 3 इन्व्हेस्टिगेटर्स सच दॅट द सम ऑफ ऑल रोज अँड कॉलम्स इज 6, द कोएफिशियंट ऑफ कॉन्कॉर्डन्स W इज. शेवटचा प्रश्न आहे, 20वा प्रश्न आहे, परंतु आपण कोणत्याच प्रकारचे मॅक्झिमम स्टुडंट्स काय करतात, आपल्या चॅनलवर येतात, बघतात, जातात, सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेवढं जास्त सबस्क्राईब करताल तेवढं मला इन्स्पिरेशन देताल. सध्या आता जर आपण पाहिलं तर रात्रीचे 2 वाजता आहेत आणि 2 वाजता तुमचे फक्त रिक्वेस्ट तुमचे त्याच्यावरती जे काही आलते मला कमेंट्स आलते की सर नेक्स्ट व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ बनवून पाठवा, म्हणून रात्रीच्या 2 वाजेपर्यंत काम करत बसून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. कारण दिवसभरच्या बॅचेस हँडल करून मला रात्रीचा वेळ यूट्यूबसाठी द्यावा लागतोय. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ओके, 1, 0, 1/2 अँड नन ऑफ द अबो. आणि तुम्हाला दिलेलं काम कमेंट करा. जे कमेंट करा सर्वांचं जे कमेंट सारखंच असेल तेच तुमचं
उत्तर, याचं उत्तर आपण तेथून घेऊयात. तर मित्रांनो, धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलला एवढं प्रमोट केलं आणि भरभरून असं प्रेम तुम्ही मला दिलं. तर त्याच पद्धतीने मित्रांनो, आपलं जस्ट डायल वरती पण आपलं रजिस्ट्रेशन आहे. जस्ट डायल वरती जाऊन किंवा गुगल वर जाऊन आपल्या क्लासेसला सर्च करा, म्हणजे S&G प्रोफेशनल अकॅडमी महाराष्ट्र किंवा S&G प्रो अकॅडमी महाराष्ट्र या नावाने सर्च केलं की तुम्हाला जस्ट डायल वरती जाता येईल. मग त्याच्यावरती वोट ही साईट दिसेल. तर एवढं जर नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो. त्या लिंकला ओपन करून त्याच्यावरती जेवढे जास्त मुलांना जमेल तेवढ्या जास्त मुलांनी तेवढे जर तिथं व्ह्यूज दिले, रिव्ह्यूज दिले तुमचे की काय मत आहे S&G प्रो अकॅडमी महाराष्ट्राबद्दल, तर छान होईल. S&G प्रो अकॅडमी महाराष्ट्र, नक्की तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. इथेच थांबतो.